नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण एक्सपान्शन फॉर्म्युला हा लेसन क्लास 8 च्या मुलांसाठी बघत आहे आणि आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर 5 आहे। आजच्या लेक्चर्स मध्ये आपण a - b ब्रॅकेट क्यूब चा फॉर्म्युला कसा तयार होतो ते बघणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे एखादं एक्झाम्पल ही आपण सॉल्व करणार आहे, जे की प्रॅक्टिस सेट 5.3 साठी इम्पॉर्टंट आहे। तर मग चला स्टार्ट करू आपण आजच्या टॉपिकला। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। तर मग चला स्टार्ट करू। आता बघा a - b ब्रॅकेट क्यूब असेल तर त्यावेळेला काय करणार आहे आपण, a - b हा ब्रॅकेटचे 3 वेळा मल्टिप्लिकेशन करणार आहे। म्हणजेच काय असणार आहे बघा, a - b आणि a - b। आता a - b म्हणजेच काय असतं आपलं, तर a - b ब्रॅकेट स्क्वेअर असतं आणि a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो आपण फर्स्ट लेक्चर मध्येच बघितला आहे। तो आहे आपला a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर हा आपला फॉर्म्युला आहे। म्हणजेच या दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन ही काय असणार आहे आपली, तर a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर असणार आहे। म्हणजेच काय घेणार आहे बघा, आपण हा फर्स्ट ब्रॅकेट तसंच ठेवला, सेकंड ब्रॅकेट मध्ये आपण a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर असं लिहिलं। आता आपल्याला काय करायचं, हे दोन्ही ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन सेपरेटली करणार आहे। म्हणजेच बघा फर्स्ट a या a नी काय करणार आहे, या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजे a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर। ठीक आहे। आता नेक्स्ट नंबर काय होता आपला, तर -b होता, म्हणून इथे घेताना आपण काय घेणार आहे, विथ साइन -b इंटू परत एकदा हा होल ब्रॅकेट, म्हणजे a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर आलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर a नी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे। म्हणजेच काय होईल बघा, a इंटू a स्क्वेअर म्हणजेच काय, a क्यूब होईल। ज्या वेळेला दोघांचा बेस सेम असतो आणि दोघांच्यात मल्टिप्लिकेशनचं साइन असतं त्यावेळेला रेस टू पॉवरची काय होती, ऍडिशन होती। त्यामुळे इथं काय आलेलं आहे, इथं रेस टू पॉवर किती होती आपली, 1 होती, म्हणजे 1 + 2 3 आलेले। ठीक आहे। आता इथे बघा प्लस मायनस, आता इथं आपल्याला चिन्हांचे नियम वापरावे लागतील आणि चिन्हांचे नियम कसे वापरायचे त्याचेही व्हिडिओ आहेत आपण केलेले, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या पद्धतीने गणिताचा बेस ही आपली प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये आपण बेसिक गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये टाकलेले आहेत, जेणेकरून तुमचा गणिताचा पाया पक्का होऊ शकतो। तर आता इथं बघा a नी जर मल्टिप्लाय केलं तर प्लस मायनस मायनस, म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचं जरी चिन्ह मायनस असेल तरी आन्सरला मायनस साइन येतं, म्हणून इथं काय येणार आहे, हे मायनस इंटू 2। आता इथं 1 होता, इथं 1, म्हणजे a रेस टू किती झाला इथं 2 आणि इथं आला आपला b प्लस, आता इथं बघा a आणि b स्क्वेअर म्हणजे काय आला, a इंटू b स्क्वेअर असं। ज्या वेळेला आपण दोघांच्या मध्ये साइन देत नाही, a इंटू b करतो त्यावेळेला आपण डॉट किंवा मल्टिप्लिकेशन साइन असतं। ठीक आहे। आता आपण काय करणार आहे, या b नी सगळ्या टर्म्सना मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजे फर्स्ट a स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर इथे येईल आपलं a स्क्वेअर b। ठीक आहे। मायनस आणि मायनस होतं त्यामुळे इथं आले प्लस, आणि इथे येताना काय येईल बघा, 2ab होतं त्यामुळे b स्क्वेअर झालं, प्लस मायनस म्हणून इथं मायनस साइन देणार आहे आपण, आणि हा b आणि हा b स्क्वेअर म्हणजे इथं आले b क्यूब। आता लाईक टर्म्स म्हणजे बघा a स्क्वेअर b। नेक्स्ट ab स्क्वेअर आणि ab स्क्वेअर ह्या लाईक टर्म्स आहेत, त्यात संची काय करणार आहे आपण, ऍडिशन करणार आहे। म्हणजेच हा जो a क्यूब आहे तो तसाच राहील मायनस, आता या ठिकाणी बघा -2a स्क्वेअर b आणि या ठिकाणी आहे -a स्क्वेअर b। आता मायनस मायनस काय होतं, तर प्लस होतं आणि येणारच आन्सर काय असतं, मायनस असतं, म्हणजे -2 आणि ज्या वेळेला काही कोएफिशियंट नसतो त्यावेळेला 1 असतो, हे आधी पण सांगितलेलं आहे मी। -2 - 1 म्हणजे -3 झालेले आणि पुढच्या टर्म ऍज इट इज तशाच लिहितो, लाईक टर्म्स। आता या ठिकाणी बघा ab स्क्वेअर आणि 2ab स्क्वेअर इथं होतं 1, म्हणजे इथं आले आपले 3ab स्क्वेअर आलेले आहेत आणि हा -bq ची जी टर्म आहे ती ऍज इट इज तशीच राहील। म्हणजेच आपला जो फॉर्म्युला आहे a - b ब्रॅकेट क्यूब हा फॉर्म्युला आपला तयार झालेला आहे। फॉर्म्युला काय आपला, a क्यूब -3a स्क्वेअर b + 3ab स्क्वेअर -b क्यूब। आपण याच्याशी रिलेटेड असणारं एखादं एक्झाम्पल सॉल्व करू। आता त्या फॉर्म्युल्याशी रिलेटेड असणारं एक एक्झाम्पल घेतलं, x - 2 ब्रॅकेट क्यूब। आता फॉर्म्युला काय होता फर्स्ट राईट करून घेऊया आपण, a - b ब्रॅकेट क्यूब असेल तर a क्यूब -3a स्क्वेअर b + 3ab स्क्वेअर -b क्यूब हा आपला काय आहे, फॉर्म्युला आहे। आता या ठिकाणी a म्हणजेच काय घ्यायचंय आपल्याला, x घ्यायचंय आणि b म्हणजेच काय घ्यायचंय, तर 2 घ्यायचंय, बरोबर।
आता या ठिकाणी बघा, जर सबस्टिट्यूशन केलं तर इथं होईल आपलं x-2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू a चा क्यूब म्हणजेच काय असणार आहे इथं x चा क्यूब मायनस 3 इंटू हे मगाशी म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला होता, सेम तेच आहे, फक्त साइन्स घेताना इथं प्लस मायनस असे अल्टरनेटिव्ह घ्यायचे आहेत. म्हणजे तिथं बघा 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू फर्स्ट सेकंड टर्म ॲज इट इज तशीच प्लस येणार. आता इथं 3 इंटू एक्स आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर मायनस लास्ट टर्म कुठली आहे आपली 2 चा क्यूब. ठीक आहे. आता इथे बघा एक्सचा क्यूब हा काय असणार आहे एक्स क्यूब मायनस 3 2 जा 6 एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी 2 चा स्क्वेअर आहे म्हणजे 2 चा स्क्वेअर किती आलेला आहे आपला 4 आणि 4 3 चा किती होतात तर 12 आणि हा एक्स ॲज इट इज. आता इथं 2 चा क्यूब हा काय असतो 8 म्हणून -8 हे होतं आपल्या ह्याचं. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये ज्यामध्ये आपण याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. तोवर आपल्या मागील जे व्हिडिओज आहेत ते बघत राहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. थँक्यू.